महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत, तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। जनतेनं महायुतीला भरभरून प्रतिसाद दिलाय। मतमोजणीत महायुतीचं पारडं जड आहे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। राज्यात पुन्हा एकदा सत्ता महायुतीच्याच हाती जाणार आहे, तर पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर येणार आहे, हे देखील स्पष्ट झाले। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा अटीतटीचा सामना होता। गत 5 वर्षात महाराष्ट्रात एकदम टोकाचं राजकारण झालं। यापूर्वी अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती। सरकार स्थापनेनंतर 2.5 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले। अगोदर भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं युती सरकार बनवलं। अजित पवार सहभागी झाल्यानंतर महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं। महाराष्ट्राच्या राजकारणाची मागच्या 5 वर्षात भेळ झाली होती, त्यामुळं मतदार राजाकडून एक स्पष्ट कौल सर्वांना हवा होता। अखेर महाराष्ट्राच्या जनतेनं आपला निर्णय दिलाय। त्यांनी महायुती सरकारच्या पारड्यात भरभरून मतदान केलंय। काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्या जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत। याची प्रमुख कारणं काय आहेत तेच पाहूयात सविस्तर। महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं काय पाहूयात। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पराभव होण्यामागं नेमकं प्रमुख कारण काय, असा प्रश्न सर्वांना पडतोय। तर नकारात्मक प्रभाव हे या पराभवामागचं प्रमुख कारण असू शकतं। त्यातील महिलांसाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी काही विशेष योजना आणल्या आहेत। शेतकऱ्यांना देखील वीज माफी महायुती सरकारनं दिली। याचा मतदारांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय। महाविकास आघाडीला सत्तेत आल्यानंतर जनतेच्या विकासासाठी नेमकी कोणती रणनीती आहे हे मतदारांना पटवून देता आलेलं नाही। त्यामुळं मतदानावर परिणाम झाल्याचं चित्र आहे। महायुती का जिंकली? एकीकडे महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर टीका करण्यात आपली जास्त शक्ती खर्च केली, तर दुसरीकडे महायुतीनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे मुद्दे महायुतीनं प्रचारात आणले। त्याचबरोबर फक्त 2.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारनं नेमका कसा विकास केला हे देखील प्रचाराच्या वेळी मतदारांना समजावून सांगितलं। महाविकास आघाडीला मात्र राज्याचा विकास कसा करणार हे सांगता आलेलं नाही। जागा वाटपावरून आणि मुख्यमंत्री पदावरून देखील महाविकास आघाडीत मतभेद दिसून आले। लोकसभेच्या पराभवातून धडा घेत चुका सुधारल्यामुळेच महायुती जिंकली असंही म्हणावं लागेल। तर मंडळी, महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।